नमस्कार. प्रदीप केळुस्कर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. श्रोते हो, माझी आपणास विनंती, अजून ज्यांनी माझे यूट्यूब चॅनल प्रदीप केळुस्कर सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन दाबा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता ऐकूया माझी कथा, धक्के पे धक्का. श्रोते हो, धक्के पे धक्का ही माझी 100वी कथा आहे. कोरोना काळात म्हणजे जून 2020 साली मी पहिली कथा लिहिली. त्याचं नाव नकोशी. सहजच वेळ जात नव्हता म्हणून लिहिली आणि ती कथा माझ्या मित्रांना वाचून दाखवायला सुरुवात केली. मग अजून आणखी 2 कथा लिहिल्या. मित्रांना माझ्या कथा आवडू लागल्या. मित्रांनी सूचना केली की तुमच्या या कथा तुम्ही सोशल मीडियावर पाठवा, म्हणजे अजून काही जण वाचतील. आणि मग मी व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकायला सुरुवात केली आणि तसेच माझे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं, प्रदीप केळुस्कर नावाचे. आणि तुम्ही असंख्य वाचक श्रोते भेटलात. एक कथा लिहिली की काही हजारो लोक वाचतात आणि ऐकतात, मनोगत व्यक्त करतात. खरं तर तेच माझं टॉनिक असतं. तुम्ही वाचता, ऐकता, कमेंट करता म्हणून मी लिहितो. माझी विनंती, तुमच्या काही सूचना असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा, धक्के पे धक्का. मी माझ्या कौटुंबिक सल्ला केंद्रात बसले होते. तशी मी या केंद्रात नवीनच बँकेतून राजीनामा देऊन या आवडीच्या कामात गुंतले होते. माझे शिक्षण खरं वकिलीचे, पण पटकन त्या काळात बँकेत नोकरी केली, पैशाची गरज म्हणून आणि ती स्वीकारली. पण खरं सांगू, कंटाळा त्या बँकेचा. तेच डेबिट, तेच क्रेडिट. पण मी लग्न नाही केलं. नको ती गुंतवणूक कोणामध्ये. आपलं कसं सर्वांशी प्रेमाने वागायचं, अनेक माणसे जोडायची, अनेक पर्याय समोर ठेवायचे आणि शेवटी काय पेन्शन तर होती आणि छानपैकी वृद्धाश्रम पकडायचा. आपल्या वयाच्या माणसात रमायचे, असं माझं ठरलेलं होतं. कळलं का? आता मी माझी कथा सांगते. माझे नाव विजया. माझी एक सहकारी आहे, माझ्याबरोबर काम करणारी. म्हटलं तर ती मैत्रीण, म्हटलं तर सहकारी. म्हणजे काय असतं, माझं टायपिंग वगैरे असं ना, ते ती सगळं करते. म्हणजे इतर माझी काही कामं असतात ना, म्हणजे टायपिंग करणं, पोस्टात जाणं, बँकेत चेक जमा करणं, पैसे काढणं वगैरे वगैरे इत्यादी. काही काम नसेल तेव्हा आम्ही दोघी गप्पा मारतो. ती पण तशी एकटीच आहे. अर्थात तिने का लग्न केलं नाही मला काही माहिती नाही. कदाचित तिचा प्रेमभंग झाला असेल किंवा कोणी मनासारखा कोणी मिळाला नसेल. पण मी लग्न केले नाही कारण माझा प्रेमभंग झाला असे काही नाही, पण मनासारखा कोणी मिळाला नाही हेच खरे. माझ्या या कौटुंबिक सल्ला केंद्रात काही पीडित येत सल्ला विचारत. माझ्या एवढ्या वर्षाच्या जगाचा अनुभव आणि वकिलीचे शिक्षण, त्यामुळे बहुतेक मी चांगले सल्ले देत असावी. पण बरीच मंडळी येत होती ही खरे. एके दिवशी मी आणि माझी सहकारी शांता ऑफिसमध्ये बसलेलो असताना माझ्याच बँकेतील जुनी सहकारी लीना आत आली. ही लीना आणि मी जुहू शाखेत 10 वर्षे एकत्र होतो. मग तिची बदली झाली आणि भेटी कमी होत गेल्या, पण मोबाईलमुळे संपर्क होता. मला बघताच लीना म्हणाली, अगं विजू, छान ऑफिस काढलंस ग. मला कुंदा म्हणालेली गोरेगाव ईस्टला सेंट थॉमस जवळ तो ऑफिस थाटल्याचं. बरं विजू, नोकरी केव्हा सोडलीस? मी म्हटलं, अगं हो लीने, किती वर्षांनी भेटतेस आणि असतेस कुठे? मी अजून नोकरी करते ग, सध्या माहीम ब्रँचला आहे. मुलगी कॅनडात गेली जॉबसाठी आणि आता मी एकटीच. हो, मला आठवण आहे लिने, तुझा नवरा खूप लवकर गेला हे माझ्या लक्षात आहे. पण लिने, तू मोठ्या धिटाईने तुझ्या मुलीला वाढवलंस. सोपं नाही ते, मुळीच सोपं नाही ग. पण बँकेत नोकरी होती आणि तुझ्यासारखे सर्व सहकारी मित्रमैत्रिणी होती म्हणून झालं. मुलीला मोठं केलं,
ती आर्किटेक्ट झाली आणि 3 वर्षापूर्वी कॅनडाला गेली पण. आता छान नोकरीत मिळाली तिला. अगं पण तू नाही गेलीस कॅनडाला? खरं सांग विजू, ती म्हणते आहे इकडे ये म्हणून, पण अजून नाही गेले. म्हणजे नाही जाणार असंही नाही. शेवटी कसं आहे, माझी लेक महिमा म्हणजे माझा जीव आहे. तिला तरी लांब ठेवून कसं चालेल? नवरा गेल्यानंतर आम्ही दोघीच एकमेकासाठी आहोत. होय ग, बरोबर आहे. एवढी वर्षे तुम्ही दोघीच ना सतत. आणि काय म्हणतेस, सहज आलीस ना? बिजू, सहज असं नाही ग, तुझा सल्ला हवा होता. तू हे ऑफिस काढलंस म्हणजे तू सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास पण केला असणार. हा म्हणजे काय ग? अगं मी लॉ केलंय. बरं तुला कसला सल्ला हवाय? विजू, तिनं चाचरत चाचरत शांताकडे साशंक नजरेने पाहत बोलली. माझ्या लक्षात आलं तिला शांताचं ऑब्जेक्शन होतं. अगं बोल बोल, शांता ही आपली मैत्रीणच आहे. हां, ती पण एकटी असते माझ्यासारखी, मला मदत करते या ऑफिसात. बोल, बोलायला लाग, बिंदास बोल. बरं मग मी बोलते. विजू, तुला माहिती आहे ना, माझा नवरा माझी मुलगी अगदी लहान असताना गेला. त्यानंतर आई बाबा मागे लागले, पण मी लग्न केलं नाही. मुलीला मोठं केलं, शिकवलं. ती परदेशी गेली आणि माझी एक जबाबदारी कमी झाली. बाबा गेल्यानंतर आईला पण मी माझ्याचकडे आणलं. मग आम्ही तिघं, म्हणजे मी, माझी मुलगी आणि माझी आई, तिघं आनंदाने राहिलो. गेल्या वर्षी आई गेली. माझ्या भावाने खरं तर आईकडे दुर्लक्ष केलं. पण विजू, तुला खरं सांगते, आईचं सगळं मी केलं. आई गेली, मुलगी परदेशी, त्यामुळे मी एकटी पडली ग. खरं आहे ग लीने, सतत सोबत असणारी माणसं दूर गेली की फार फार एकटे वाटतं. मग काय केलंस तू? ही नोकरी करतेच आहे ना, पण आता बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा भाग घेते. म्हणजे उदाहरणार्थ योगा, जिम, असं बरंच छोटं छोटं करते. बरं केलंस, बरं केलंस. जिममुळे आपली तब्येत बरी राहते आणि वेळ पण चांगला जातो. हो ग. आणि तेच तुला सांगायचं होतं, मी जिममध्ये जायचे ना, तिथे मला भेटला कुमार, डॉक्टर कुमार. अरे वा, डॉक्टर कुमार काय? मग डॉक्टर कुमार हा सर्जन आहे अंदाजे 55 वर्षाचा. अच्छा, म्हणजे लीने आपल्याच वयाचा ग. होय ग, त्याची बायको पण 3 वर्षापूर्वी कॅन्सरने गेली. अच्छा, बरं. मग गेले 6 महिने आम्ही एकमेकांना ओळखतो. विजू, त्याने पण मागणी घातली ग लग्नाची. काय लग्नाची? नाही ग, लग्नाची नाही घातली, लिव्हमध्ये राहण्याची. मग तू काय उत्तर दिलंस? आणि डॉक्टर कुमार तुला आवडतो काय? अगं विजू, कुणालाही आवडावा असाच आहे डॉक्टर कुमार. हुशार आहे, स्मार्ट, प्रेमळ, सगळं आहे ग. पण तो लग्न करायला तयार नाही ग. हा, का का का? अगं कुमारच्या मुलांचं ऑब्जेक्शन आहे म्हणे. त्याला मुलगा आहे आणि कोण कोण आहे त्याच्या घरात? मुंबईत तो एकटाच असतो. त्याचा मुलगा आणि सून सिंगापूरला असतात. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. तू त्या कुमारला इकडे घेऊन ये, मी बोलते त्याच्याशी. हो ग, त्यासाठीच मी आले होते, तुझं मत घ्यायला. तुझा सल्ला हवा मला. असं कर लीने, तुम्ही दोघं येत्या रविवारी दुपारी 4ला या ऑफिसमध्ये. मी वाट पाहते तुमची दोघांची. बरं, येतो आम्ही. मी निघते तर. अगं अशी कशी जाशील? माझी मैत्रीण तू, शांता. मी हाक मारली. न सांगता शांताने कॉफीचे मग हातात दिले. रविवारी मी आणि शांता लीनाची वाट पाहत होतो. पण 4च्या सुमारास शांता न येता एका महागड्या गाडीतून एक मध्यम वयाचा माणूस उतरला. आमच्या ऑफिसकडे पाहत पाहत आला. माझ्याकडे पाहत म्हणाला, मी डॉक्टर कुमार. लीनाने सांगितलंच असेल. मी गडबडले. हा लीनाचा मित्र? हा हा, किती देखणा, वय लक्षातच येत नाही याचं. हो हो, या या या. लीना नाही आली? नाही, लीना म्हणाली तू भेटून ये, ती बोलली आहे सर्व. हो हो. लीना म्हणाली डॉक्टर कुमार यांनी तिला लिव्ह इन बद्दल विचारलं. हो खरंय, माझी पत्नी 3 वर्षापूर्वी गेली.
मी डॉक्टर असूनही तिला वाचू शकलो नाही. खरं सांगायचं, ती आधी मैत्रीणच माझी, मग पत्नी झाली. गिरगावात आमच्या चाळीत राहणारी, त्यामुळे शाळेत असतानापासूनची मैत्रीण, माझ्या मुलाची आई. ती गेली आणि मी एकटा झालो. विजया, एकटेपणा फार वाईट असतात हो. हो डॉक्टर, मला कल्पना आहे त्याची, कारण मी पण एकटीच असते, एकटीच राहते. हो का हो, तुमचे मिस्टर आहेत नाहीत की काय? तसं नाही डॉक्टर, हो मी लग्नच केलं नाही. असं का? का बरं? तुम्ही देखणे आहात, सुशिक्षित आहात आणि बँकेत नोकरी करत होता म्हणे. तुमच्या मनासारखा कोण राजकुमार भेटला नाही का? तसंच असेल कदाचित. लग्न करावं असं वाटलं नाही हे खरे. बरं असो, लीना बोलली असेल माझ्याबद्दल. होय डॉक्टर, लीना माझी बँकेतली मैत्रीण. मी असे सल्ले देते हे कळल्यामुळे ती माझ्याकडे आली. लीना म्हणाली तिची तुमची भेट एका जिममध्ये झाली. होय, जवळजवळ 6 महिने मी लीनाला पाहतोय. ओळख झाली, मग चहा कॉफी घेणे झाले. तिने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितले आणि एकटीने मुलीला वाढवण्याचं पण सांगितले. मला तिचं कौतुक वाटलं. तिची मुलगी कॅनडाला गेल्याचं पण तिने सांगितले. तेव्हा मला वाटायला लागले, आता लीना एकटी झाली आहे, तिला कोणीतरी जोडीदार हवाय. तसा मी पण एकटा आहे. 7 दिवस हॉस्पिटल पेशंट यात दिवस जातो, पण घरी येताना एकटेपणा जाणवतो. कोणीतरी दबलाच का रे म्हणणारी हवी असते, पाणी आणून देणारं हक्काचं हवं असतं. मला लीना तशी वाटली, म्हणून मी तिला विचारलं, पण डॉक्टर तुम्ही लग्नाचं नाही विचारलं, लिव्हिंग बद्दल विचारलं. हो हो, तसं म्हटलं तर दोन्ही एकच असतं ना? नाही 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 डॉक्टर, ते तुम्ही चूक करताय. दोन्ही एक नसतं. लिव्हिंग मध्ये बायकोचे अधिकार नसतात, फक्त एकत्र राहणे असतं. बरोबर, पण विजयाताई कसं आहे, मागील संसार पण असतो ना, तो मोडता येत नाही. आता हे बघा, माझा मुलगा आहे, सून आहे, नातवंड पण येईल 2 महिन्यात. त्यामुळे त्यांच्या अधिकारात अडचण होता कामा नये नवीन लग्नामुळे. त्यामुळे माझा मुलगा सून म्हणाले, तुम्हाला एकटेपणा वाटतोय हे खरं, तुम्हाला पण जोडीदारी नव्ही हे पण खरं, पण लग्न करू नका. लिव्हिंग हा चांगला पर्याय. पण लीनाचं काय मत आहे? नाही, म्हणूनच लीना तुझा सल्ला विचारायला आली होती ना विजया. पण मग ती आपल्या मुलीशी बोलेल काय ते? ठीक आहे, मी बोलते लीनाशी, मग मी निघू? थांबा डॉक्टर. शांता, मी हाक मारली. शांता पुन्हा कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले, डॉक्टर तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केव्हा वेळ असतो ते सांगा, मी त्याच्याशी बोलेन. डॉक्टर कुमार गेले आणि तासानंतर लीना आली. मी तिला म्हटलं, काय ग एकदम नाही यायचं? कुमार 1 तासापूर्वीच गेले इथून. हो ग, मला माहिती आहे, मीच त्याला 4 वाजता तुझ्याकडे यायला सांगितलं होतं. मी मुद्दामच नाही आले, कारण म्हटलं त्याला स्पष्ट काय ते बोलू दे, मी असताना त्याला अवघडायला नको. कसा वाटला ग कुमार? शांता मध्येच म्हणाली, एकदम क्यूट, मस्त माणूस आहे लीना. हो ग, किती मस्त. कुठे दडून बसला होता ग लीने? मला आधी भेटला असताना तर मी बिन लग्नाची राहिलीच नसते. पण विजू, आता मला भेटला ना, नशिबवान आहेस ग लीना. आयुष्यात उशिरा का असेना, पण अस्सल हिरा मिळाला. मी बोलले त्याच्याशी, त्याला लिव्हिंग मध्ये राहायचं आहे, लग्न नाही करायचं. तोच तर प्रॉब्लेम आहे ग विजू. मला असं लग्न केल्याशिवाय कुणाबरोबर राहणे म्हणजे अनैतिक वाटते. मला एक वेळ चालेल कदाचित, पण माझी मुलगी महिमा, तिला अजिबात चालायचं नाही असं. तू बोललीस मुलीशी, महिमाशी? हो ग विजू, ती कॅनडात राहत असली तरी आपल्या देशातील चालीरीती, धर्म याबद्दल तिला कमालीचा अभिमान आहे. तिचे म्हणणे, डॉक्टरना म्हणावे करायचे असेल तर लग्न करा, हे असले लिव्हिंग वगैरे नको. अरे बापरे, दोघांच्या मुलांच्या दोघड्या वेगळ्या तरा. कुमारच्या मुलांचे म्हणे, लग्न नको लिव्हिंगचा विचार करा. तुझी मुलगी म्हणते लिव्हिंग नको लग्न करा. म्हणून तर तुझा सल्ला हवा ना विजू. काय योग्य काय अयोग्य? लिव्हिंग म्हणजे तुम्ही एकत्र राहणार, जे नवरा बायको करतात तेच सर्व, एकमेकाची काळजी घेणार. पण या दोघांनाही नवरा बायकोचे अधिकार नसतात.
म्हणजे नवरा मयत झाल्यानंतर पत्नीला त्याची पेन्शन मिळते किंवा त्याची संपत्ती प्रॉपर्टी मिळते, किंवा पत्नी मयत झाल्यावर नवऱ्याला त्याची पेन्शन प्रॉपर्टी मिळते. तसं इथं होत नाही, कारण त्याला किंवा तिला कायदेशीर पती पत्नीचे अधिकार नसतात. मग माझी मुलगी महिमा हे कधीच मान्य करणार नाही. काही दिवसांनी त्याने आपण वेगळे राहू असे म्हटले तर, नाही ग, मग माझी मुलगी महिमा हे कधीच मान्य करणार नाही. आणि काही दिवसांनी त्याने आता आपण वेगळे राहू असं म्हटलं तर, असं असतं लिने. लिव्हिंगचे इथे फायदे हेच आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो पुरुष किंवा स्त्री नाईलाजाने लग्नात टिपत असतं. भारतात विशेषतः स्त्रिया मरण येत नाही म्हणून नवऱ्याबरोबर नांदतात. अनेक वेळा घटस्फोटासाठी अर्ज करतात, पण तो मिळणे बऱ्याच वेळा कठीण असते. अशा वेळी वाटते कायदेशीर लग्न नसतं तर सहज वेगळं व्हायला आलं असतं. लिव्हिंगचे असे फायदे पण आहेत. पण आता माझ्या केसमध्ये मी काय करू ग विजू? शांते, तू सांग. शांती हसत हसत म्हणाली, मी सांगू का लिने तुला? मी तुझ्यासारखी असते ना तर तुझ्यासारखे विचारच करत राहिली नसते. अगं, डॉक्टर कुमार सारखा पुरुष कुठे दिसतो काय? लग्न करून मोकळी हो. शांत हसत हसत म्हणाली, तसं करता येत नाही का शांते? मुलीला दुखवून कसं चालेल? उद्या कुमार बरोबर नाही जमलं आपलं तर आपली मुलगीच जवळ करणार ना. तू काहीतरी मार्ग काढ ग विजू. तुझ्या मुलीचा फोन नंबर दे लिने, मी तिला फोन करते. मी कुमारच्या मुलाचा सुद्धा फोन घेतलाय, त्याच्याशी पण बोलणार आहे मी. कॉफी घेऊन लीना गेली. मी त्याच रात्री कुमारच्या मुलाशी फोनवर बोलले, पण तो आपल्या मताशी ठाम राहील. दुसऱ्या दिवशी लीनाच्या मुलीशी बोलले, ती पण आपल्या मताशी ठाम राहील. पुढील रविवारी कुमार आणि लीना एकदम माझ्याकडे आले. मग 5 जणांनी पुढील रविवारी कुमार आणि लीना माझ्याकडे आले. मग मी, कुमार, लीना आणि लीनाची मुलगी आणि कुमारचा मुलगा असं 5 जणांनी एकदम ग्रुप चर्चा केली. पण त्यातूनही काहीच सोल्युशन निघेना. असेच काही दिवस गेले. एका संध्याकाळी कुमार म्हणजे डॉक्टर कुमार माझ्याकडे आला. मला खूप आनंद झाला. माझ्या मनात आले बहुतेक काहीतरी मार्ग मिळाला असेल दोघांना. मी हसत म्हणाले, ये डॉक्टर, खूप दिवसांनी आलात. लीना पण आली नाही. अहो, ते असं काय, कुठे आहे ती हल्ली? फोन पण घेत नाही माझा. लीना मला पण हल्ली फोन करत नाही. बहुतेक ती नोकरी सोडून मुलीकडे जाते, कॅनडाला. डॉक्टर म्हणाले, काय कॅनडाला जाते? आणि तुम्ही, तुमचा काही विचार केला नाही तिने? नाही ना ग. पुन्हा मी एकटाच. डॉक्टर कुमार मान खाली घालून गप्प बसला. मी शांताकडे पाहिलं. शांता पटकन उठून कॉफी आणायला गेली. शांत बसलेल्या कुमारचा मी म्हणाले, कुमार, सांभाळा स्वतःला, सांभाळा. आता सांभाळतच राहायचं, दुसरं काय. मनात काही असलं तरी आपण आपल्या मुलांना दुखवू शकत नाही ग. आपला अंश असतो त्यांच्यात. मुलं पण आई बाबांच्या मनाचा विचार करत नाहीत ना. 3 वर्षापूर्वी पत्नी गेली, पण त्यानंतर लीना भेटली. ती मला योग्य वाटली. सुस्वभावी, सुसंस्कृत, माझ्या मनातील पत्नीची जागा घेणारी होतीच ती लीना. पण असो, पण त्यानिमित्ताने एक बरं झालं, विजया, तुझी भेट झाली. तिचीच मैत्रीण तू, तशीच सुस्वभावी, सुसंस्कृत, पण प्रॅक्टिकल विचार करणारी, फारशा जबाबदाऱ्या नसणारी, एकटी, लग्न न केलेली आहेस तू. एक विचारू विजू, आपण एकत्र राहू शकतो काय? मला एकदम धक्का बसला. अगदी अनपेक्षित प्रश्न. मी 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 मला 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 समजलं नाही. डॉक्टर, काय म्हणताय तुम्ही? त्याच वेळी कॉफी घेऊन आत येणारी शांता ओरडली, अगं विजू, तुला ते विचारतायत, हो म्हण, हो म्हण. मी रुमाल काढला आणि घाम पुसू लागले. डॉक्टर म्हणाले, मी तुला पुन्हा विचारतो विजू, आपण एकत्र राहू शकतो का अखेरपर्यंत? मी गडबडले. काय बोलावं, काय बोलावं, काय नको बोलावं, तोंडातून शब्द बाहेर पडेना. हळूहळू हळू मी बोलू लागले, मला मला वेळ द्या डॉक्टर, मला वेळ द्या. विचार करायला लागेल मला. मला मला वेळ द्या. ठीक आहे, मी वाट पाहतो. ओके. डॉक्टर कुमार गेले.
शांताने माझे अभिनंदन केले. ही संधी सोडू नकोस विजू, तो भला माणूस आहे. मला त्याने विचारलं असतं ना तर मी आत्ताच्या त्याच्या गाडीतूनच गेले असते. शांती हसत हसत माझी चेष्टा करत राहिली. पुढील गोष्टी जलद झाल्या. मी लीनाला फोन करून डॉक्टरने लिव्हिंगसाठी आग्रह केल्याचे सांगितले. ती कॅनडाला जायची होती. तिने मला शुभेच्छा दिल्या. मग मी डॉक्टरच्या मुलाला सोनेला फोन लावला आणि त्यांना कल्पना दिली. त्याने सुद्धा त्यांच्या पप्पांसाठी जोडीदारी हवीच होती. एके दिवशी मी डॉक्टरांच्या घरी राहायला गेले. डॉक्टरांनी 8 दिवसाची सुट्टी घेतली आणि आम्ही सिमला मनाली फिरून आलो. पुन्हा मी माझ्या ऑफिसमध्ये बसू लागले. शांता येत होतीच. मला पाहताच शांता म्हणाली, आयुष्यभर एकटी राहणार, म्हातारपणी पेन्शन घेऊन वृद्धाश्रमात राहणार म्हणणाऱ्या विजू, कसला धक्का दिला सर्वांना. हो बाई शांते, खरंच डॉक्टर भेटला ना म्हणून दिला सर्वांना धक्का. विजू, आता माझ्यासाठी पण शोध असा एखादा डॉक्टर, नाहीतर प्रोफेसर, मग देऊ. दोघही ओरडलो. धक्के पे धक्का, धक्के पे धक्का. मिठी मारत शांती ओरडली. मी म्हणतो होय होय, देऊया आपण दोघी मिळून. धक्के पे धक्का, धक्के पे धक्का. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.